चटली चटली भाकरी शहरात मिसळ जाकरी शरण जावं मिसळ पावाला पराय मी माझ्या गावाला शरण जावं मिसळ पावाला पराय मी माझ्या गावाला सांगा एवढं माझ्या भावाला आबा आले आबा आले नमस्कार. नमस्कार आबा. स्वागत आहे तुमचं आबा. आबा तुम्ही वस्तीत आला, लय भारी वाटलं बघा. हो, दरवर्षीप्रमाणे तुम्ही आई वर्षी याल याची खात्री होती आम्हाला आबा. मी कामातून मुक्त झालोय, कुटुंबातून विभक्त नाही. आज कामगार दिन आहे, मी येणारच. काय अरे इंद्रजित येतोस ना? इंद्रसाहेब पण आलेत का? एक मिनिट. आबा चला या की. बघितलंस, हे असं आहे आबासाहेबांचं. कामगारांना कुटुंबाचा दर्जा देऊन ठेवलाय. सगळ्या कामगारांना ना आबांनीच डोक्यावर चढवून ठेवलंय. बरं मी बघून येतो, नाहीतर ते रमले की रमले. अरे खुर्ची सुरेखाताईंना दे, त्यांच्या पाठीचा प्रॉब्लेम आहे ते. बसा बसा तुम्ही बस. अग्राने जास्त बघ की सगळ्यात. हा आवडलं का इकडे? आबा आपण इथे आलेल्या इंद्राला काही पटलं नाहीये. त्याला ह्या लोकांची आणि जागेची भूक केस वाटते. तो यायला तयार नाही, तुम्ही बघता. राणी ऐक ना, तिकडे माझा दादा आहे, त्याला चहा दे ना. खूप प्लीज म्हण, आणि प्लीज चहा देशील का? हो सॉरी राणी, प्लीज चहा देशील का त्याला? देत्या. हे घे, आठव. आबा लय बरं वाटलं तुम्हाला वस्तीत आलेलं बघ. सर चहा घ्या. नाही नको. अहो घ्या ना, पक्कड आल्याचा केलाय. नकोय मला चहा. हाय का आता? अहो सर तुम्ही पाहुणे आहात आमचे, आणि पाहुणे कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही. घ्या ना. अगं मी सांगितलं ना मला नकोय चहा. बरं मग काय सरबत वगैरे नाही नको का? ठीक आहे. बरं सर, ते आम्ही एक कार्यक्रम ठेवलाय, तेवढा तरी बघा. अहो इथं उन्हात उभं राहून तसं पण काय करणार आहे तुम्ही? चला ना. ओ गॉड, हे आबा काही निघायचं नावच घेत नाहीयेत. एक काम करतो, मीच जाऊन सांगतो यांना. गॉड, यात काय हसण्यासारखं? आणि काय आहे, तुम्ही लोक साफसफाई करत नाही का? अहो ते काय ना, आमच्या टिक्कीला माहित नव्हतं ना तुम्ही येणार आहे, नाही तर ती असं नाही करत. आता पुढच्या वेळी याल ना तेव्हा मी सांगून ठेवायला तिला. हा या इकडं, तिकडे पाण्याचा नळ आहे, तिकडे धुवून घ्या पाय. तुमची एवढी महागाची बोटं खराब झाली, या धुवून घ्या. बरं जाऊ द्या, ते पहा तिकडे पण नळ आहे, तिकडे धुता का? अथर्व हे घे कप घेऊन जा. चला सर मी दाखवते. हा या सर, या माझ्या मागं या. बरं झालं सर तुम्ही कामगार वस्तीत आला, नाहीतर तुम्ही वस्ती कधी बघितलीच नसती ना. मला असंही काही इंटरेस्ट नाहीये बघण्यात. अहो इतका पण घाण वास येत नाही. अहो तुम्हाला सवय नाही म्हणून, पण तसं बघायला गेलं ना तर इथं प्रेमाचा, आपुलकीचा आणि कामगारांच्या कष्टाचा, घामाचा गंध पसरला. या इकडं, तिकडं पाणी मी दाखवते तुम्हाला. या. अहो आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी दिवाळीच. कामगार दिन आहे ना, आम्ही एकदम सणासारखा साजरा करतो.
म्हणजे या दिवशी ना आम्ही वर्षभराचा थकवा विसरून जातो. लय म्हणजे लय. सर अरे थांबा थांबा, तुम्ही जर एका ठिकाणी थांबलात ना तर मी तुमची मदत करते. नकोय मला तुझी मदत. अहो सर, दुसऱ्यांची कधीतरी मदत घेतलेली चालते. आणि कुठलाही गुंता सोडवायचा असेल ना तर आधी डोकं शांत ठेवावं लागतं. अरे पण ही कपडे वाळत घालायची जागा आहे का? कुठे घाण कुठे कपडे, व्हॉट नॉनसेन्स इज दिस? हाय का आता? मग कुठं वाळत घालायचे कपडे? अहो इथं घरात राहायला माणसांना जागा नाही, त्यात कपडे पण वाळत घातले तर माणसांनी कुठं जायचं? 4 दिवस जर 2 पाहुणे आले ना तरी घरात झोपायला अडचण होती. अहो एखाद्या पोराचं लग्न झालं आणि एक घरात माणूस वाढला ना तर आई वडिलांना बाहेर झोपायला यावं लागतं. त्यात हा उकाडा. आणि तुम्हाला सांगू का, एक कळशी पाण्यासाठी ना एवढी मोठी लाईन असते. अहो सर, तुम्हाला इथली फक्त घाण दिसली, पण इथे राहणं एवढं सोपं नाही. पोटाला 4 घास कमी खातो पण एकमेकांच्या आनंदात आनंद मानतो. जाऊ द्या सर, जर आमच्या अडचणी सांगत बसलो ना तर दिस कमी पडत, पण लिस्ट काही संपणार नाही. तुम्ही या. अहो सर, इथंच आहे, या. घ्या धुवा. अरे टाक ना पूर्ण पाणी. अहो हे एवढंच पाणी आहे. अहो नशीब माझी आई आजूबाजूला नाहीये, नाही तर ती म्हणली असती मातीत घासतं बूट. पाणी कशाला पाहिजे? घ्या. हा ड्रम का शोला भरून ठेवलाय का? अहो तो काही एका दिवसात संपवायचा नाहीये, 4 दिवस पुरून वापरायचा असतो ड्रम. तुम्हाला नाही का मी म्हटलं 2 तास थांबावं लागतं, मग एक कळशी पाणी मिळतं. आणि जोपर्यंत आपला नंबर येतो ना तोपर्यंत पाणी बी जातं. झालं की. तुम्हाला पुरवून वापरायची सवय नसेल ना, पण जमलं की. चला आता, इथं माणसं तटली असतील तुमच्यासाठी, या. अरे काय झालं शंभू, कशाला रडतोय? माझी सुनीतानी गाडी तोडली. अरे मासं रडतात का? आपण नवीन गाडी घेऊ. नाही, मला हीच गाडी पाहिजे. झाली तुझी गाडी रिपेअर. अरे वा, बघ सरांनी कशी तुझी गाडी रिपेअर केली. थँक्यू बोल त्यांना. थँक्यू सर. यू वेलकम. तू इकडे आहेस, पण तू इथे बसून काय करतोयस? बरं का शंभू, ही माझी बहीण चिकू, ही जेव्हा लहान होती ना अशीच रडायची तुझ्यासारखी. येस. आणि तेव्हाही माझा दादा माझे सगळे टॉयज असेच रिपेअर करून द्यायचा. मग आहे की नाही माझा दादा एकदम कूल? दादा, आबा तिकडे वाट बघतायत, चल जाऊया. हो चला. हो चला. सर, सर हे तुमच्यासाठी. नाही नको मला. मला दे ना, कारण माझ्या दादाला गुलाबाचं फुल अजिबात नाही आवडत. का का नाही आवडत? अहो एवढं प्रेमाने देतोय, घ्या की. गुलाब म्हणजे प्रेमाचा दिखाऊपणा वाटतो मला. आजचा दिवस तुमचा आहे. वर्षभर कष्ट करता, जीवाचं रान करता, त्यामुळे त्याचा मोबदला म्हणून हा दिवस तुमच्या नावाने असतो. त्यामुळे आजचा दिवस आनंदात घालवायचा, तुमच्या कुटुंबाबरोबर घालवा आणि जमल्यास घरच्याने घेऊन बाहेर फिरायला जा. इंद्रा साहेब आले. या की साहेब. अरे अरे स्टूल घे. साहेब, एक मिनिट. हा घ्या, बस. अरे बस ना इंद्रा,
नाही ठीक आहे, मी उभाच ठीक आहे. मग मी बसते. आबा मी वस्तीत तेरपत्ता मारला तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते ह्या वस्तीत पाण्याचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. म्हणून तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आहे. म्हणजे इथल्या पाण्याच्या प्रॉब्लेमवर मला काम करायचं आहे आबा, आणि हा प्रश्न सोडवायला हवा असं मला वाटतं. अजित आपला काय संबंध आहे याच्याशी? मला मान्य आहे, पण आबा इंदिरा, दरवर्षी कामगार दिनानिमित्त आपण वस्तूला काही ना काहीतरी देतो. अजितची आयडिया मला आवडली. यावर्षी या सगळ्यांचा पाण्याचा प्रॉब्लेम आपण सोडूया, आणि त्यासाठी जो काही खर्च होईल तो कंपनी करेल. साहेब, तुमचं एवढं उपकार कसं फेडावत आम्ही? उपकारांची भाषा का करताय तुम्ही? कुटुंब प्रमुख म्हणून माझं कर्तव्य आहे ते. हे बघ, हे असं आहे आबासाहेबांचं इंद्रा. कामगारांसाठी ना वाटेल ते करायला तयार होतात. परक्या माणसासाठी असा पाण्यासारखा पैसा होतात आबासाहेब. बट इंदिरा, नाऊ यू आर दी मॅनेजिंग डिरेक्टर. सो आपल्या फॅक्टरीचा पैसा कधी, कुठे आणि कसा खर्च होईल इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आबा मी काय म्हणतो, आपण निघूया का? ऑलरेडी खूप उशीर झालाय. सर ते म्हणजे आमच्या सगळ्या कामगारांनी एक कार्यक्रम ठेवलाय, तेवढा बघा आणि मग जा तुम्ही. हो ना दादा, थांब ना. अरे ते कसलं भारी वाटतंय. आता माझ्या फोनची बॅटरी लो आहे, नाही तर मी सगळं शूट केलं असतं. हा घे माझा मोबाईल, घे शूट कर. ठीक आहे आबा, कार्यक्रम सुरू होईल ना त्याच्या आधी नाश्त्याची सोय केली, तेवढं खाऊन घ्या. हा गोट्या चल. हे घेत आहे. हा पोहे कुठे आहेत? अरे ते ठेवलेत ना सोन्याच्या घरात. तिथं पोहे एकटे काटाळतील ना, सोनी पण बाहेर आहे, जा घेऊन ये. गोट्या हा. राणी, हा? अगं ऐक की, आपण काय करूया, तुझी नाश्त्याची तयारी होईपर्यंत आम्ही कार्यक्रम सुरू करू का? काय इंद्रा सर जायची गडबड करतात ना, म्हणून म्हणलं. हा ठीक आहे गजा भाऊ, तुम्ही करा सुरू. रतन, बसायला टाक रे पाठदिशी. आबासाहेब, कार्यक्रमाला सुरुवात करूयात. चला की. ए घ्या, बसायला घ्या. करायची का सुरुवात? करायची. शिकणाऱ्या भावार, लिवणाऱ्या भावार, शिकणाऱ्या भावार, लिवणाऱ्या भावार, वाचणाऱ्या भावार, लढणाऱ्या भावार, वाचणाऱ्या भावार, लढणाऱ्या भावार. मी हक्क तुला देतो शेताच्या बांधावरन, मी हाक तुला देतोय शेताच्या बांधावरन. मी शेत मजूर बोलतोय, मी आदिवासी बोलतोय, मी शेत मजूर बोलतोय, मी आदिवासी बोलतोय. यंत्राच्या चक्रामधनं मी कामगार बोलतोय, यंत्राच्या चक्रामधनं मी कामगार बोलतोय. तुझी माझी एकी घडू दे, शेत माझं हसू बोलू दे, जंगलातली पाखर उडू दे. हा लय वाट तुझी बघतोय, लय वाट तुझी बघतोय. शिकणाऱ्या भावार, लिवणाऱ्या भावार, वाचणाऱ्या भावार, लढणाऱ्या भावार. घाम शेतात आमचा गळ, चोर आईतच घेऊन पळ. घाम शेतात आमचा गळ, चोर आईतच घेऊन पळ. धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठं आहे हो. धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठं आहे हो. सांगा धनाचा साठान आमचा वाटा कुठं आहे हो. अरे सांगा धनाचा साठान आमचा वाटा कुठं आहे हो. नाही थँक्यू. अरे इंद्रा, घे पोहे, चांगले आहेत, घेऊन तर बघ.
आपल्या चाळीतल्या लहान मुलांनी कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र गीत बसवलंय. तर मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी उभं राहावं. चला. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, भीतीना आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. आबा, तुम्ही इथे येऊन आमको मान ठेवलात. आमचा दिवस अजून स्पेशल बनवला. थँक्यू. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे मला माहिती आहे. मग मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला येणार नाही. कामगारांच्या कष्टामुळे, प्रयत्नामुळे मी इथपर्यंत येऊन पोचलो. पण त्या कष्टाची जाणीव ठेवणं माझं कर्तव्य आहे. अरे तुम्ही तुमचा कार्यक्रम सुरू करा. याचा रजा घेतो. हो आबा. चला. अरे समजत नाहीये. गाडी चालू होत नाही. जरा बॉनेट उघड. साहेब काय झालं? अरे जरा बघ ना, टूल बॉक्स आहे का? टूल बॉक्स नाही. मी मॅकॅनिकला फोन करतो ना, लगेच करतो फोन. एकच मिनिटात. बघितलं आबा, यासाठी मी सांगत होतो की आपण लवकर निघूया. माझं महत्वाचं काम होतं. आता मला तिथेही जायला उशीर होईल. कोणाला ऐकायचंच नाहीये माझं. नाही, मी दुसरी गाडी बोलवतोय. कशी? ड्रायव्हर कुठे? बुवा होते त्यांना तू काढून टाकलंस कामावरनं. आता बंगल्यावरनं गाडी आणणार कोण? आबा, मी बंगल्यावर जाऊन आणू का गाडी? नको बुवा, तुम्ही कशाला त्रास करून देताय? आम्ही ज्या गाडीने आलो त्याच गाडीने जाणार. वेळ लागला तरी चालेल. त्याचं काय साहेब? मॅकॅनिक म्हणतो इकडे नाही तर येणार. आपल्याला गाडीच गॅरेजला न्यायला लागेल. जम्प स्टार्ट करून बघूया का? हा, आमचे लोक करतील की तुम्हाला मदत. गोट्या त्या बरं, त्या सगळ्यांना बोलव. बुवा तुम्ही स्टिअरिंगवर बसा. होय होय. चला. चला, आले का सगळे? हा. मारायचा का धक्का? चला. 1 2 3 टाकला. बघितलं सिंद्रा, आजवर कामगार कायम आपल्या पाठीशी उभे राहिले, कायम आपल्याला मदत करत आले. आज त्यांच्या कष्टावर आपली कंपनी उभी आहे. त्यांचे आभार मानायलाच हवेत. आबा, दिस इज नॉट डन. एकतर मला तिथे यायचं नव्हतं. तुम्ही सगळ्यांनी फोर्स केलात म्हणून मी तिथे आलो. काय तर म्हणे आपण फिरायला चाललोय, मजा येईल आपल्याला, छान वाटेल खूप. काय विक्रांत, स्ट्रेस फ्री जाणार होता ना आजचा आपला दिवस? अरे महत्वाचं काम होतं माझं एक, तिथेही मला तुमच्यामुळे जाता नाही आला. आई लिटरली आपल्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या वस्तीत घेऊन गेले आज आम्हाला. हे अगं महत्वाचं काम होतं माझं आज, तेही तुमच्यामुळे नाही करता आलं मला. आम्हाला तर तिकडे खूप मजा आली. काय अजित? हो ना, आणि मला तर एक प्रोजेक्ट मिळाला. मी तर खूप खुश आहे वस्तीत जाऊन. आणि असं काय छान वाटलं तुम्हाला त्या वस्तीत? प्रश्न छान वाईट ह्याचा नाहीच आहे. आज आपण तिकडे जाणं जास्त गरजेचं होतं. अरे आपल्याला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता, तो जास्त महत्वाचा नाही का? कामगार आणि मालक हे नातं छान असलं पाहिजे, उत्तम असलं पाहिजे.
हे जर का नातं हेल्दी असेल तर त्यांची एफिशियन्सी वाढते. कामगारांनाही असं वाटतं की आपला मालक आपल्यासाठी एवढं काही करतोय तर आपली जबाबदारी आहे चांगलं काम करण्याची. त्या दोघांची प्रगती आहे नाही का? प्रगती? अहो प्रगती नाही आबा, अधोगती म्हणा. मला एक कळत नाही, कामगारांना एवढं डोक्यावर का बसून ठेवतात आबा? कामगारांना जर आपण डोक्यावर बसून ठेवलं ना आबा तर कामाचा स्पीड कमी होतो आणि प्रॉफिट तर निम्म. मला नाही वाटत कामगारांमध्ये आणि मालकामध्ये काही नातं असलं पाहिजे. कामगार हे कामगारांच्या जागीच बरोबर आहेत आणि मालक मालकांच्या जागीच असले पाहिजे आबा. राजेंद्र, तुला तिकडे घेऊन जाण्यामागचा उद्देश एकच होता की तू त्या माणसांची परिस्थिती जाणून घ्यावी, त्यांचं राहणीमान समजून घ्यावं. तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की मला नाहीये इंटरेस्ट. मी त्यांना पैसे देतो, त्या बदल्यात त्यांनी माझं काम करावं एवढीच अपेक्षा आहे माझी. ते कसे राहतात, काय खातात, काय गोष्टी करतात हे मला जाणून घेण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये आबा. आई लिटरली त्यांच्यासोबत मित्रासारखे बसून चहा पित होते आबा. आबा त्यांच्यात आणि आपल्यात काहीतरी फरक असला पाहिजे की नाही, असायलाच हवा आबा. हे बघ इंदिरा, अहो काय चाललंय तुमचं? तो इथे आल्यापासून मी पाहते तुम्ही ना फक्त वाद घालताय त्याच्याशी. सतत तो कसा चुकीचा आहे इतकंच दाखवताय तुम्ही त्याला. त्याची पण बाजू समजून घ्या ना. हे बघा, आतापर्यंत तुम्ही ज्या मार्गाने काम करत आलात तो मार्ग, तुमची काम करण्याची पद्धत त्याला नसेल पटत तर त्याच पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे. असा फोर्स का करताय त्याला? हे कोणालाही फोर्स केला नाहीये. अहो तुम्ही करताय फोर्स. तुम्हाला तुमचा मान सन्मान बाजूला ठेवून कामगारांसाठी राबायला आवडतं, मान्य आहे ना. हा तुमचा स्वभाव झाला, तुमची काम करण्याची पद्धत झाली. पण म्हणून त्यांनी पण त्याचा मान सन्मान बाजूला ठेवायचा आणि कामगारांसाठी राबायचं. ही अशी अपेक्षा का करता तुम्ही? त्या काय अपेक्षा आहेत हे जर तुम्हाला कळलं असतं ती वेळ झाली नसते. त्याने फक्त माणसांची किंमत ठेवावी एवढीच अपेक्षा आहे माझी. अहो करेल ना, थोडा वेळ त्याला द्याल का नाही? मुळात ना तुमची आता ही सगळी तत्व जुनी झाली आहेत. तत्व जुनी झाली म्हणजे? तत्व म्हणजे काय कपडे जुने झाले फेकून दिले? मला इतकंच म्हणायचंय, इंद्रा आत्ताच्या पिढीचा मुलगा आहे. तुमचे विचार आणि त्याचे विचार दोघांच्या विचारात तफावत आहे. मला एक सांगा, तुम्ही आजवर कंपनी सांभाळलीत, तुम्हाला इतर कोणाचा तुमच्या कामातला हस्तक्षेप आवडायचा का? नाही ना. मग तसंच तुम्ही त्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. करू द्या ना त्याला त्याच्या पद्धतीने काम, सांभाळू द्या त्याला त्याच्या पद्धतीने कंपनी. तुम्ही ना फक्त म्हणता की मालकी मी रिटायर झालोय, पण तुमच्या वागण्यात तर ते दिसत नाहीये ना. तुम्ही सतत फॅक्टरीच्या कामात लुडबुड करताच आहात. ते काही नाही, आजवर जे झालं ते झालं. पण यापुढे तुम्ही इंद्राच्या किंवा फॅक्टरीच्या कुठल्याही कामात लुडबुड करायची नाही. त्याला ज्या पद्धतीने त्याची कंपनी सांभाळायची ती तो त्या पद्धतीनेच सांभाळणार. ही कंपनी आता इंद्राची आहे आणि ही त्याच्याच नियमांवर चालणार. अहो